आणि सरते शेवटी जे शेवटचे पेशवे द्वितीय बाजीराव यांचं काही काळ 1802मध्ये या वास्तूमध्ये या किल्ल्यामध्ये त्यांचं वास्तव्य लाभलेलं हा असा ऐतिहासिक किल्ला अकलूजचा किल्ला. या पवित्र अशा नीरा नदी तीरी जय हरी माऊली, जय हरी, जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ. तर मित्रांनो, आपला वारीचा हा 9वा दिवस, 9वा दिवस ना, वारीचा 9वा दिवस आहे. आज आपण अकलूजमध्ये आहोत. 10वा दिवस असेल आज, 10वा दिवस आहे. आपण आज अकलूजमध्ये आहोत आणि अकलूजला आल्यानंतर बरेच वर्षी इच्छा होती की शिवसृष्टीला तो शिवकालीन किल्ला आहे त्याला भेट देण्याची, अकलूजचा किल्ला त्याला भेट देण्याची. हा पाठीमाग पाहता, हा आहे अकलूजचा किल्ला. त्या अकलूजच्या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपण समोर हे स्वरूपातील बांधकाम पाहायला भेटतं आपल्याला. मात्र त्याचं ऐतिहासिक जी रचना आहे त्याच्यामध्ये काही फेरबदल न करता भव्य असं द्वार आहे, दोन्ही साईडला 2 बुरुज आहे आणि बाकीचे बुरुजाचं बांधकाम एकदम असं चांगलं आहे. आजला गर्दी मात्र भरपूर आहे, कारण आजला पालखीचा मुक्काम हा अकलूजमध्ये असल्यामुळे या ठिकाणी या किल्ल्याला भेट देणाऱ्या लोकांची संख्या ही भरपूर आहे. समोर पाहत आहे हाती आहे, 2 साईडला 2 घोडेस्वार आहेत, या साईडला 2 घोडेस्वार आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळी जे मराठ्यांचं वैभव असेल ते वैभव दाखवण्याचा प्रयत्न हे ज्या मूर्ती ठेवून, त्या मूर्ती बनवल्या त्या ठेवून दाखवण्याचा प्रयत्न हा केलेला दिसतो आपल्याला. इथे खूप वरच्यावर जर पाहिलं ना, बुरुजावरती देखील सैनिक आपल्याला उभे राहिले दिसतील. या साईडला तोप आहे, त्या साईडला एक तोप आहे आणि वरचा जो अंबरखाना म्हणतो तो देखील आपल्याला वरती पाहायला भेटतो. मात्र या किल्ल्याला भेट देणार असाल ना तर प्रौढ माणसांसाठी 35 रुपये आणि लहान मुलांसाठी हे 25 रुपये. आणि तुम्ही जर शैक्षणिक सहल इथं घेऊन येणार असाल तर शैक्षणिक सहलीच्या मुलांना देखील एक 25 रुपये तिकीट आकारलं जातं. किल्ल्याच्या आतमध्ये जर आलं तर सर्वप्रथम या किल्ल्यामध्ये ज्या सूचना पाळायच्या आहेत त्या सूचनांचे फलक आपल्याला दिसतात. आणि समोरील बाजूस छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा मूर्ती आहे. पहिली किती सुंदर आहे अशी अश्वरूढ मूर्ती आहे किल्ल्याच्या मध्यभागी. आणि चहूबाजूनी हे बुरुजाचं बांधकाम दिसतं. आता सर्वप्रथम आपण खालील बाजूनी जे ऐतिहासिक देखावे पाहत एक राऊंड मारणार आहोत, त्यानंतर बुरुजावर जाणार आहोत. चला, आता सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जे जन्म ठिकाण शिवनेरी आहे तो जन्माचा देखावा आहे. त्याच्यानंतर जे छत्रपतींनी प्रशिक्षण घेतलं असेल लढाईचं, युद्धकलेचं, त्या गोष्टीचं इथे समोर आपल्याला भित्तचित्र अशी पाहायला भेटतात. खूप सुंदर अशा आहेत. हा साधारणतः लाल महालाचा, म्हणजे पुण्याला जेव्हा छत्रपती राहायला आले त्यावेळेचा काळ आहे. हे 1639 ते 1642 आणि 1645 साली जी रायरेश्वराला शपथ घेतली ते त्या चित्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. पण पुढे जर पाहून आलो तर या ठिकाणी छत्रपतींचा 1200 सोहळा त्यावेळेस कसा साजरा झाला असेल, कारण चौघडे नागाडे कसे वाजले असतील त्याचं जातीवंत आपल्याला या ठिकाणी चित्रण पाहायला भेटतं. बरं, समोर तिथे पाळणा देखील आहे. हे बघा किती सुंदर आहे की नाही. त्याला पाळणे म्हटले असतील, गोव्या गायले असतील, अभंग म्हटले असतील. 28 जानेवारी 1645 साली जे रांजेगावचे पाटील होते त्यांनी जो परस्त्रीची आवरून लुटण्याचा प्रयत्न केला होता त्यासाठी त्यांना जे चौरंगा करण्याचा आदेश देण्यात आले होते ते चित्र इथं आपल्याला पाहायला भेटतं. त्याच्यानंतर मी 1646 तोरणा किल्ला जो घेतला त्याचं इथं चित्र पाहायला भेटतं. त्यानंतर
1646मध्ये जेव्हा संत तुकाराम महाराज यांच्या कीर्तनामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज दंग झाले होते ती गोष्ट आपल्याला चित्र पाहायला भेटतं. त्यानंतर 10 नोव्हेंबर 1659मध्ये जो अफजल खानाचा प्रतापगडाच्या पायथ्याला जो वध केला त्याचं चित्र पाहायला भेटतं. त्याच्यानंतर जी पावनखिंडीची लढाई झाली बाजी प्रभू देशपांडे त्या गोष्टीचं चित्र पाहायला भेटतं. त्याच्यापुढे साधारणतः 1661 मध्ये जो पन्हाळ्याला वेढा पडला होता त्यावेळेला जे इंग्रज अधिकारी होते त्यांनी जो तह केला होता मराठ्यांबरोबर तह मोडला होता जेणे जो तह असा होता की बाकी कुणाला आम्ही तोफगोळे विकणार नाही किंवा तोफा देणार नाही. त्यावेळेला ह्या इंग्रज अधिकाऱ्यांनी जे सिद्धी जोहर पोर्तुगीजांना ज्या तोफा विकल्या होत्या किंवा मोगलांना तोफा विकल्या होत्या तो तह मोडला होता म्हणून त्यांना शिक्षा देण्याचं काम छत्रपतींनी केलं होतं. आणि हा आहे त्याच ठिकाणी जे बोटे तुटलेला शनिवारवाडा लहान महालामध्ये छत्रपतींनी शाहिस्ते खानाची जी बोटं तोडली ते हे चित्र पाहायला भेटतं आपल्याला. त्याच्यानंतर ही 6 जानेवारी 1664 मध्ये जे सुरतेवरती स्वारी केली होती सुरत लुटली होती त्या स्वारीमध्ये धन दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी भेटतं. याच्यामध्ये आपल्याला तिथले इंग्रज जे व्यापारी होते त्यांचे देखील चित्र या ठिकाणी पाहायला भेटतं. सगळ्यात महत्वाची जी गोष्ट म्हणजे आपण म्हणतो ना भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये सगळ्यात आधी जर कोणी केली असेल आरमाराची ते आरमार उभारण्याचं काम छत्रपतींनी केलं. ते दर्या भवानी आणि त्याच्या ती जी बोट आहे त्या बोटेवरती लिहिलेलं पाहायला भेटतं आपल्याला. म्हणजे ज्या नेव्हीची आज आपण अभिमानाने आपण भारतामध्ये नाव घेतो त्या नेव्हीची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली पाहायला भेटते. पुढे जाऊन पाहायचं जर म्हटलं ना तो पुरंदरचा वेढा मोरारबाजी देशपांडे यांच्यामुळे ओळखला जातो. त्या गोष्टीची या ठिकाणी आपल्याला चित्रण पाहायला भेटतं. 12 मे 1666 मध्ये आग्रा भेट होती छत्रपतींची ती या ठिकाणी तुला पाहायला भेटते. आणि 17 ऑगस्ट 1666 मध्ये जी पेटाऱ्यामधनं साऊच्या पेटाऱ्यामधनं जी छत्रपतींची सुटका झाली ते चित्र या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि सगळ्यात महत्वाचं पाहता एक कुठला असेल तानाजी मालुसरे यांचं आधी लगेच कोंडण्याचं मग माझ्या रायवाचं म्हणणारे हे तानाजी मालुसरे यांचं चित्र या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि ज्या वेळेला छत्रपतींनी रायगड बांधून घेतला रायगडाचं पूर्ण काम झाल्यानंतर जी हिरकणी होती हिरकणी आपले उदरनिर्वाहासाठी दूध विकण्यासाठी किल्ल्यावर यायची रायगडावर यायची. रायगडाचे ज्या दिवशी दरवाजे संध्याकाळचे बंद झाले तिला उशीर झाला किल्ल्यावरनं खाली उतरवायला. ज्या बुरुजावरनं ज्या कड्यावरनं ती खाली उतरली होती ते हिरकणी बुरुज म्हणून आज आपण ओळखतो रायगडावरती. त्या हिरकणी तर या ठिकाणी आपलं चित्र पाहायला भेटतं. तर समोरचं चित्र आपल्याला जे पाहायला भेटतं 6 ऑगस्ट 1676 मधलं तर कुतुबशाहीचा बादशाहाने ज्यावेळेला छत्रपतींना जे आमंत्रण दिलं होतं गोवळकोंड्याचं त्या गोवळकोंड्याच्या आमंत्रण स्वीकारून महाराज गोवळकोंड्याला गेले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर तर सेनापती हंबीरराव मोहिते सूर्याजी मालुसरे नेताजी पालकर सजीराव जेदे साजी कंकर धनाजी जाधव दौलत खान आणि असे बरेचसे जे खासे सरदार होते त्यांना घेऊन महाराजांनी गोवळकोंड्याला भेट दिली होती. आणि त्या भेटीमध्ये दक्षिण राज्यांची एकजूट व्हावी हे छत्रपतींचं धोरण त्यावेळेला पाहायला भेटतं. ते त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपल्याला हंबीरराव मोहिते यांची जो पराक्रम आहे त्याची या चित्रामध्ये आपल्याला माहिती भेटते. म्हणजे अशी भेटते कोप्पाळगडाची जी मंडळी होती तिथले जे गावकरी होते ते छत्रपतीकडे आले आम्हाला पठाणाच्या जातात मुक्त करा ही विनंती केल्यानंतर किंवा सांगितल्यानंतर छत्रपतींनी मोहित्यांना म्हणजे जे आपले सरदार होते तर त्याच्यामध्ये होते त्यांना खानाच्या फौजांवरती धाडलं. त्या धाडल्यावर नंतर तिथे जे खानाने बाण मारून नानोजी यांना जखमी केलं. त्यांचा जो बाण असतो वरमी बसून नानोजी जखमी झाले तेव्हा हंबीरराव मोहित्यांनी खानास घेरून जेरबंद केलं. त्यावेळेला मोहित्यांनी त्यांच्याकडनं 2000 घोडी काही हाती ना अपार धन हे स्वर्गात सामील करून घेतलं.
आणि हे समोर पाहत आहे म्हणजे आपण म्हणतो ना मराठ्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात सुंदर जो क्षण असेल तो हा असेल. आता या ठिकाणी आपल्याला भेटतो राज्याभिषेक सोहळा जो रायगडावरती संपन्न झाला होता तो. त्याचा मात्र हुबेहूब या ठिकाणी मूर्तिमंत आपल्याला पाहायला भेटतात. अशा मेघडबरीमध्ये छत्रपती स्थानपन्न आहेत. त्या पाठीमागील बाजू राज्याभिषेकचं आपण चित्र पाहिल्यानंतर येऊन पोचतोय ह्या संग्रहालयाजवळ. आणि समोर आहे हे संग्रहालय. या संग्रहालयात जर आलं ना, या संग्रहालयामध्ये या साईडची भिंतीवर चित्र दिसतात ना, म्हणजे लिहिलेलं आहे आणि ह्या ज्या प्रतिकृती बनवलेल्या आहेत त्याच्यावरती नंबरिंग आहे. ते नंबर आणि ते नंबर तिथं जाऊन आपण त्या गोष्टीची माहिती ही जाणून घेऊ शकतो. तर चला आता आपण बाकीचं जे काही गोष्टी आहेत अजून पाहण्यासारख्या त्या पाहूयात. आणि मित्रांनो आपण आहे ना या शिवसृष्टी उर्फ अकलूजच्या किल्ल्यावरती आलो ना. किल्ल्यामध्ये सर्वात उंचावर असणारी ही आणि या ठिकाणी आल्यावरती आपल्याला या किल्ल्याची भव्यता दिव्यता ही पाहायला भेटते. त्या काळी या किल्ल्याने काही वैभव पाहिला असेल. मित्रांनो अकलूजच्या ह्या शिवसृष्टीबद्दल किंवा ह्या अकलूजच्या किल्ल्याबद्दल सांगायचं जर झालं इतिहासामध्ये तर हा किल्ल्याचा इतिहास साधारणतः आपल्याला 13व्या शतकापर्यंत घेऊन जातो. समोर पाहत आहे भलेही किल्ल्याचं बाकी बांधकाम जे नवीन स्वरूपात केले परंतु समोर हा बुरुज पाहत आहे हे त्या काळची भव्यता दिव्यता आपल्याला आज देखील दाखवतो. समोर आपण जो छत्रपतींचा अश्वरूढ पुतळा पाहिला ना तो देखील बुरुज आहे ना त्या काळच्या बांधकामामध्ये पाहायला भेटतो. समोर हे जे नीरा नदी आहे ही नीरा नदी वाहती आहे. ह्या किल्ल्याने मराठे आदिलशाही मुघलशाही कुतुबशाही या सगळ्या शाह्यांचा राजवटीचा फार बहमनी काळापासून अनुभव घेतलेला किंवा पाहिलेले आहेत. इतिहासाबद्दल अजून जर जाणून घ्यायचं म्हटलं ना तो 1689मध्ये ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने अटक केली त्यावेळी या किल्ल्याचं नाव औरंगजेबाने साधनगर असं ठेवलं होतं. आणि सरते शेवटी जे शेवटचे पेशवे द्वितीय बाजीराव यांचं काही काळ 1802मध्ये या वास्तूमध्ये या किल्ल्यामध्ये त्यांचं वास्तव्य लाभलेलं. हा असा ऐतिहासिक किल्ला ऐतिहासिक दृष्टीने किती महत्त्वाचा होता किंवा किती इतिहास या किल्ल्याने पाहिला आहे हे इथं आल्यावरती हे जे ज्या चित्र पाहायला भेटतात आपल्याला समोरचा बुरुज पाहायला भेटतो किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत या किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तू त्या पाहायला भेटतात. हा असा ऐतिहासिक वारसा लाभलेला किल्ला अकलूजचा किल्ला या पवित्र अशा नीरा नदी तीरी आपल्याला पाहायला भेटतो. जर आपल्याकडे एक दिवस असेल तर एक दिवसामध्ये या किल्ल्याला आणि अकलूजमध्ये जी छोटी मोठी गार्डन आहेत त्या गार्डनला भेट देण्यासाठी अतिउत्तम आहे. सुंदर असा हा किल्ला आहे. तर चला मित्रांनो आपल्याला आता किल्ला पाहून झालेला आहे. परतीचा प्रवास आपल्याला चालू करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला आता इथून पुढे आपली वारी परत चालू.